नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी काशीनाथ आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 26 डिसेंबर 2025 वार शुक्रवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये जर पाहिलं तर भाजीपाल्यांचे दर हे आपल्याला घसरलेले पाहायला मिळतात, तर वाटाण्याची आवक देखील आपल्याला वाढलेली पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये कांद्याची आवक आपल्याला बऱ्यापैकी वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आज मार्केटमध्ये पाहिलं तर साधारणतः गाड्यांची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। तर आज या ठिकाणी कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, जुने तसंच नवीन कांद्याची आवक आपल्याला काय पाहायला मिळते। तर आज मार्केटमध्ये जुने तसंच नवीन कांद्याचे दर काय पाहायला मिळतात आणि आवक कशी आहे मार्केटमध्ये? बाजारामध्ये आजची 120 गाडी आवक हो, टोटल 120 गाडी आहे। जुन्याची 80-90 गाडी आहे, 40 ते 50 गाडी नवीची। तर नवीन कांद्याची देखील आवक वाढलेली पाहायला मिळते बऱ्यापैकी। नवीन कांदे 5 रुपयापासून ते 18, 20 रुपये, 21 रुपये, 22 रुपये चांगली क्वालिटी। चांगल्या क्वालिटी। आणि जुन्या कांद्याचे दर काय? जुने कांदे ॲव्हरेज क्वालिटी मीडियम मध्ये 10 ते 13 रुपये, 13 ते 15, 16 रुपये मुक्कल साईज, आणि 16 ते 18, 20 रुपये सुपर क्वालिटी। आता हे जे माल जे आहे ते कुठे चाललेत? बाहेरच्या राज्यामध्ये कुठे माल चाललाय? आता सध्या कर्नाटक मध्ये जास्त चालू आहे, जास्त कर्नाटक, केरला आणि कर्नाटक। म्हणजे कर्नाटक आणि केरळ मध्ये मागणी जास्त आपल्याला पाहायला मिळते। हो। तर बाजारभावाची परिस्थिती काय साधारणतः किती दिवस पर्यंत राहू शकते? जुने कांदे अजून राहिले तर एक 8-10 दिवस पर्यंत गिरायक घेतील, त्याच्यानंतर जुने कांदे घेणार नाहीत, मग किरकोळच येते विकायला लागते। 8 रुपये 10 रुपये जसे मागेल असं या भावात विकावं लागतं। म्हणजे आज गाड्यांची आवक बऱ्यापैकी वाढून देखील आपल्याला कांद्याचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आज परिस्थिती पाहिली तर साधारणतः जवळजवळ गाड्यांची आवक जी आहे ते डबल वाढलेली पाहायला मिळते, परंतु दर ही आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। पिवळ्या झेंडूची आवक त्याचबरोबर दर हे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 36 रुपयापर्यंत, तर लाल झेंडूसाठी 32 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40, तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबचे दर जे साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80, तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे होते साधारणतः जम्बो साईज मध्ये 5 ते 6 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 1.5 ते 2 रुपयापासून देखील पासलीसाठी दर पाहायला मिळतात। अष्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये अष्ट्रोसाठी साधारणतः दर येते 60 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील अष्ट्रोचे दर पाहायला मिळतात। जरबराची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील जरबरासाठी दर पाहायला मिळतात। लाल गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो, चांगल्या क्वालिटीमध्ये लाल गुलाबचे दर जे आहेत साधारणतः 120 ते 150 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील लाल गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील लाल कलर तसेच गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार गुलछडी स्टिकसाठी साधारणतः दर जे येते 40, तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। कोथिंबीरची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही कमी झालेली पाहायला मिळतात। चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे येते विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः 3 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते, त्याचबरोबर गावरान कोथिंबीरसाठी 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर हलके माल जे विलायती कोथिंबीरसाठी 1 ते 2 रुपयापासून देखील कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात। मेथीची आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर 4 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 1 ते 2 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये मेथीची मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते, त्याचबरोबर मागणी देखील कमी असलेली पाहायला मिळते। हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीसाठी साधारणतः 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 35 ते 40 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीचे दर पाहायला मिळतात।
त्याचबरोबर ज्वाला मिरचीची आवक देखील आपल्याला पाहायला चांगल्या मालासाठी साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील ज्वाला मिरचीचे दर पाहायला. वाटाण्याची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला. त्याचबरोबर दर हे आपल्याला कमी झालेले पाहायला. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर येते साधारणतः 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला. तर हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला. आवक मार्केटमध्ये वाटाण्याची आपल्याला बरेच दिवसापासून वाढताना पाहायला. त्याचबरोबर दर ही कमी होताना पाहायला मिळतात. टोमॅटोची आवक जर पाहिलं तर साधारणतः आवक थोडीफार वाढताना पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 35-40 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जिथे 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला लहान साईज मध्ये बुगी मालासाठी देखील दर पाहायला होते. आवक थोडीशी टोमॅटोची वाढताना पाहायला मिळते. दर ही आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे आहेत साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला होते. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्याचे दर 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला होतात. बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. फाफड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फाफडासाठी साधारणतः 8 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील फाफडाचे दर पाहायला होतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला होतात. बीटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील बेटांसाठी दर पाहायला होतात. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या काकडीसाठी साधारणतः दर येते 15 ते 16 रुपयापर्यंत दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील हिरव्या काकडीचे दर पाहायला होतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पावट्याचे दर पाहायला होतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर येते साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला होतात. वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे आहेत साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला होतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर दोडक्यासाठी पाहायला होता. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होता. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील जळगावचे दर पाहायला होतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर येते 12 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला होतात. फ्लावरची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होते. कोबीची देखील आवक आपल्याला बऱ्यापैकी वाढलेली पाहायला होते. चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत जर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होते. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे होते साधारणतः 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात. स्वीटकॉर्नची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्नसाठी साधारणतः दर जे येते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील स्वीटकॉर्नसाठी दर पाहायला होते. आवक कमी आहे त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळते. पपईची आवक कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर येते 30 ते 32 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला होतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर येते 18 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होतात. मोसंबीची आवक जर पाहिलं तर साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 25 ते 28 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील मोसंबीचे दर पाहायला होतात.
पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूचे दर जे आहेत 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील पेरूचे दर पाहावतात. लिंबांची क्वालिटीनुसार दर जे आहेत साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावतात. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील लिंबांचे दर पाहावतात.